जय महाराष्ट्र, मी भक्ती आंबेडकर लाईफलाईन या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत घोरणे या समस्येवर। घोरणं ही एक झोपेतली क्रिया आहे असाच अनेकांचा समज असतो, पण घोरणं आरोग्यासाठी किती घातक आहे याबद्दल मात्र कोणालाही पुरेशी माहिती नसते। घोरण्याच्या या दुष्परिणामांबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि या समस्येवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्वसनरोग तज्ञ डॉक्टर सलील बेंद्रे। सलीलजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। तर घोरणे या समस्येविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। घोरण्यामागे अनेक प्रकारची कारणे असू शकतात। घोरणे हे काही अंशी अनुवांशिकही असू शकते, मात्र लठ्ठपणा, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान, मान जाड असणे, गरोदरपणा, उतारवय, नाकातील मार्गामध्ये अडथळा, थायरॉइड संप्रेरकाची कमतरता इत्यादी वेगवेगळी कारणे यामागे असतात। वयानुसार स्नायूंमध्ये ढिलाई येते आणि घोरणे सुरू होते। घोरण्याची कारणे: मानसिक ताण किंवा रक्ताभिसरणाची समस्या, सायनस किंवा नाकाशी संबंधित इतर त्रास, स्थूलता, धूम्रपान, झोपण्यापूर्वी केलेलं मद्यपान, असंतुलित आहार, ॲलर्जी किंवा वावडे असणे। घोरणं आरोग्याला घातक आहे। झोपेत घोरत असताना घोरणाऱ्या व्यक्तीचे कंठ बंद होऊन शरीराला ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं। त्यामुळं तुम्हाला जर झोपेत घोरण्याची सवय असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे घोरणं हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर आणि डायबिटीज यासारख्या आजाराला निमंत्रण देऊ शकतं। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। तर घोरणे आजाराबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत, पण तुमचे या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता। त्यासाठी 1800-103-3043 या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि आपले प्रश्न विचारू शकता। तर थेट आम्ही चर्चेला सुरुवात करणार आहोत। डॉक्टर, घोरण्याची जी समस्या आहे ती अनेकांमध्ये असते, मात्र याची नेमकी लक्षणं काय? मुळात जे आपण आत्ता क्लिपमध्ये बघितलं की घोरणं हा एक सिम्पटम आहे, पण ज्या सिम्पटमच्या मागे काही मोठे आजार दडलेले आहेत, ब्लड प्रेशर, डायबिटीज, ॲसिडिटी किंवा झोप न लागणं, ह्या सगळ्या गोष्टी आणि घोरणं ह्या कनेक्टेड आहेत। त्याच्यामुळे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही की तो झोप शांत लागली आहे म्हणून तो पेशंट घोरतोय किंवा तो मनुष्य घोरतोय। तर आपल्याला उलट जे घोरणारे आहेत, रुग्ण आहेत, त्यांचे काही तपासण्या केल्या पाहिजेत, ज्याच्याने आपल्याला माहीत पडतं की त्यांचा ऑक्सिजन कमी होतोय किंवा त्यांना वेगवेगळे त्रास सुरू झालेले आहेत आणि ते जर ट्रीटमेंट नीट झाली, त्या घोरण्यावरचं नीट उपचार झाले तर पुढचे काही जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते पण आपण थांबवू शकतो। तर ह्या काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणं खूप जरुरी असतं आणि मला वाटतं ह्या प्रोग्रामद्वारे आपण त्यांना सांगू की घोरणं हा काही साधा एक सिम्पटम नाही आहे। ऑफकोर्स जो माणूस झोपलेला आहे त्या पेशंटच्या बाजूला त्याला तर नक्कीच त्रास होतो त्या आवाजाने, पण जो रुग्ण घोरतोय त्याच्या आतमध्ये कित्येक बदल होत आहेत रक्तामध्ये, ऑक्सिजनचे, कार्बन डायऑक्साईडचे, जे हृदयावर आणि मेंदूवर अपायकारक ठरू शकतात। नक्कीच आपल्याला एक फोन आला आहे आपल्या या शो मध्ये। आनंद रुईकर जे आहेत वाशीहून। आनंदजी, तुमचा प्रश्न तुम्ही आम्हाला थेट विचारू शकता। आनंदजी, तुम्हाला आमचा आवाज येतोय का? हां, येतोय, आवाज येतोय। तुमचा प्रश्न तुम्ही थेट डॉक्टरांना विचारू शकता। हो हो हो। हॅलो। हां, बोला। हां डॉक्टर साहेब बोला। हां, मी रुईकर बोलतो। हां हां। आनंदजी, तुमचा प्रश्न जो आहे तो सलग तुम्ही विचारू शकता। हां हां, विचारतोय। तर हॅलो। हां, बोला बोला तुम्ही। मला घोरण्याची सवय आहे, त्याच्यामुळे थकवा जाणवतो मला, काय त्याच्यावर करता येईल उपचार? नाही, घोरण्याचा जो तुम्हाला त्रास होतोय किंवा तुम्हाला माहिती कोणी सांगितलंय की तुम्ही खूप घोरता, तर मी मगाशी म्हटलं तसं की तुम्हाला काही एक टेस्ट करून घ्यायला लागते की ज्यामुळे आपल्याला कळेल तुमच्या रक्तातला ऑक्सिजन कमी झालेला आहे का। कारण घोरणं म्हणजे काय, एक आवाज येणं, जेव्हा श्वासाची जी नळी आहे ती थोडी नॅरो होते किंवा ती आकुंचन पावते आणि जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा एक आवाज येतो आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन कमी झाल्यामुळे हे तुम्हाला त्रास होतोय।
जसं तुम्ही म्हणताय थकवा येतो किंवा टायर्ड फील करता, तर नक्कीच एक स्लीप स्टडी नावाचं टेस्ट करायला हवी आणि मग आपल्याला पुढे प्रोसेस करता येईल की नक्की तुम्हाला त्या घोरण्यावर काय उपचार करायला हवे आणि काय करायला हवेत. नक्कीच त्यांना घोरण्यामुळे थकवा जाणवतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणखी एक फोन आला आपल्या सोलापूरहून किशोर चव्हाण यांचा. किशोरजी तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. हॅलो किशोरजी तुमचा प्रश्न जो आहे तो तुम्ही थेट विचारा. हॅलो. हां बोला. हा सर. किशोरजी तुमचा टीव्हीचा जो आवाज आहे तो कृपया तुम्ही कमी करा आणि तुमचा प्रश्न सलग तुम्ही डॉक्टरांना विचारा. हा हॅलो. हॅलो सर. हां बोला. हा सर आमचे फादर करतात रात्री. प्रश्न विचारा पूर्णपणे. हॅलो. हॅलो. किशोरजी तुमच्या टीव्हीचा आवाज आधी कमी करा आणि त्यानंतर तुम्ही डॉक्टरांना तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो. हॅलो. किशोरजी तुमचा प्रश्न तुम्ही सरळ विचारा. हा हॅलो सर. ते जास्त करतात रात्री. काही तांत्रिक कारणामुळे आपल्याला त्यांचा आवाज येत नाहीये. मात्र घोरण्याची सवय ही आरोग्यासाठी धोकादायक आहे असं देखील म्हटलं जातं, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? हां, तर हा जो मुद्दा आहे, तर जेव्हा एखादा मनुष्य घोरतो तर मी तुला सांगेन की साधारण 70% जे स्नोरर्स असतात किंवा जे घोरतात त्यांना स्लीप ॲपनिया नावाचा एक आजार असतो. आणि स्लीप ॲपनिया म्हणजे काय की जेव्हा पेशंट झोपलेला असतो त्याचे जे मसल्स असतात श्वासाचे फुफ्फुसाचे ते पूर्णपणे रिलॅक्स होतात आणि ऑक्सिजनचा फ्लो कमी होत जातो. तो इतका कमी होतो की आपलं जर मिनिमम रिक्वायरमेंट ऑक्सिजनची 90% तर त्याच्याहून कमी जातो आणि त्यामुळे हाय ब्लड प्रेशर होऊ शकतं किंवा मेंदूवर ताण येऊ शकतो. आणि कित्येक रुग्ण असे आहेत जे कदाचित 4 ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेत आहेत, 2 ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेत आहेत, तरी त्यांचं ब्लड प्रेशर नॉर्मल नाही राहत आहेत. पण त्यांनी हे माहीत नाही आहे की ते स्नोरिंगशी कनेक्टेड हा आजार आहे आणि जर त्या स्नोरिंगच्या बाबतीत उपचार केले तर त्यांचे जे ब्लड प्रेशरच्या ज्या गोळ्या आहेत, जी औषधं आहेत ती पण कमी करायला लागतील, कमी होतील आणि त्यांचा ब्लड प्रेशरवर आटोक्यात येईल. आणि एक खूप महत्त्वाचं गोष्ट मी सांगतो की आपल्यामध्ये एक समज असतो की रात्री झोपेमध्ये एकदम शांत झोप लागते, पण हार्ट अटॅक हा जो प्रकार आहे आणि रात्री झोपेमध्ये हार्ट अटॅक येतो, हा एक कॉमन कारण आहे हे स्लीप ॲपनियामध्ये हार्ट अटॅक येण्याचं. जेव्हा ऑक्सिजन खूप कमी होतो आणि सडन कार्डियक डेथ हा प्रकार एक खूप कॉमन आहे. त्यामुळे स्नोरिंग हा खूप महत्त्वाचा विषय आणि आपण तो बाजूला ठेवून चालणार नाही. त्यावर उपचार, त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन्स करणं जरुरी आहे आणि तितक्याच महत्त्वाने पुढची त्याची पावलं पण घेणं जरुरी आहे की ते ट्रीटमेंट करून पूर्णपणे नॉर्मलाइज करावं. नक्कीच श्वासोच्छ्वासात अडथळा आल्यामुळे लोक घोरतात, त्यावर काही उपाय देखील आहेत. मात्र आपल्याला बुलढाण्यावरून एक फोन आला आहे लखन दामोदर यांचा. लखनजी तुमचा प्रश्न तुम्ही विचारा. लखनजी तुमचा टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न जो आहे तो तुम्ही थेट डॉक्टरांना विचारू शकता. हॅलो. लखनजी तुम्हाला आमचा आवाज येतोय का? हॅलो. हॅलो. लखनजी तुम्हाला आमचा आवाज येतोय का? हो. हॅलो. तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता डॉक्टर सलील यांना. जे घोरणं आहे सर ते कशामुळे थांबलं पाहिजे, म्हणजे का थांबणार, म्हणजे घोरायला ज्यावेळेस सुरुवात होते ना व्यक्तीची त्याची बंद होण्याची कारणे किंवा त्याच्यापासून होणारे विकार याच्याबद्दल माहिती सांगा. हां, तर घोरणं नुसतं घोरण्याने कोणताही आजार पर्टिक्युलरली होत नाही, पण घोरणं हा एक सिम्पटम आहे. मी म्हटलं तसं की जिथे श्वासोश्वास नीट होत नाही आहे, ऑक्सिजन नीट आत पोचत नाही आहे आणि त्या प्रोसेसमध्ये हा आवाज येतो जो स्नोरिंग आणि घोरणं आपण म्हणतो. जेव्हा एखाद्याला घोरण्याचा त्रास आहे किंवा तो घोरतो, आपल्याला पुढे जाऊन त्याची चाचणी करणं जरुरी आहे की स्लीप ॲपनिया सिंड्रोम त्याला आहे का नाही आहे. त्याकरता स्लीप स्टडी नावाचं एक टेस्ट होते जी तुमच्या घरी होऊ शकते, तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा इस्पितळात येऊन हॉस्पिटलमध्ये येऊन रात्री ती स्लीप स्टडी केली जाते, ज्याच्याने माहीत पडेल की तुमचा ऑक्सिजन कमी होतो का, म्हणजे स्नोरिंग जो तुम्हाला आहे तो खरोखर हानिकारक किती आहे. आणि जर तो असेल, ऑक्सिजन तुमचा कमी होत असेल, तर मेडिकेशन्स वाईज किंवा ब्रीदिंग एक्सरसाइज किंवा शस्त्रक्रियेद्वारे हा स्नोरिंग हा भाग नॉर्मलाइज केला जाऊ शकतो आणि पुढे त्रास होणार आहे ते तुम्ही ह्या स्टेजलाच थांबवू शकता. तर तुम्हीसुद्धा तसं करायला हवं आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्लीप स्टडी ही पर्टिक्युलर चाचणी करायला सांगा. नक्कीच काही व्यायाम केल्यामुळे ही समस्या जी आहे ती दूर होऊ शकते. मात्र आपल्याला पवईहून एक फोन आलाय जयप्रकाश गोमले यांचा. जयप्रकाशजी तुमचा प्रश्न तुम्ही थेट विचारू शकता. हां. हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार. हां नमस्कार. हां मी पवई बोलतोय. हां
मी वय वर्ष माझं 24 आहे आणि घोरण्याची मला जी आता सवय लागली आहे ती साधारण वर्षापूर्वी झाली. बरं. तर आधी मला घोरण्याचं हे नव्हती, सवय नव्हती. तर ह्याच्यावर काय उपाय करता येईल? आणि मी डिस्पेन्सरीमध्ये गेलोय का जवळच्या डॉक्टरना, त्यांनी माझं नाकाची टेस्ट घेतली तर नाकात काहीतरी ते लेवल हे झालंय आणि त्याच्यामुळे अडथळा येतो, त्याच्यामुळे ते घोरणं आहे असं त्यांनी सांगितलं आणि नेझल ड्रॉप दिले मला. पण ते नेझल ड्रॉप टाकूनही काही फायदा झाला नाही. तर वेगळं काही एक्सरसाइज वगैरे करता येईल का? किंवा बाजारात अशी उपकरणं मिळतात आहे तर त्यावर किती अवलंबून राहावं? हो, बरोबर. त्यावर गाईड करा. बरोबर, तुमचा प्रश्न खूप योग्य आहे. कारण स्नोरिंगचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं जे नाकामधलं हाड असतं त्याला आपलं सेप्टम म्हणतो, ते सेप्टम सरळ नसून थोडंसं डिव्हिएटेड असतं किंवा वाकलेलं असतं, त्याला डिव्हिएटेड नेझल सेप्टम म्हणतो. आणि तशा केसेसमध्ये बऱ्याच जणांना स्नोरिंग किंवा घोरणं हे खूप कॉमन आहे. तसंच जर टर्बिनेट्स म्हणजे नाकाच्या आतमध्ये जे म्युकोजा आहे, ते कव्हर आहे, त्याला सूज येते. काहींना ॲलर्जीमुळे येते, धुळीमुळे येते किंवा रात्री स्पेशली जेव्हा थोडंसं टेम्परेचर कमी झालं असतं तेव्हा सूज येते आणि घोरणं जास्त ऐकू येतं किंवा ते आवाज जास्त निर्माण होतात. तर तुम्ही केलं ते योग्य केलं, डॉक्टरांकडे गेलात आणि पुढचं ट्रीटमेंट सुरू केली आहे. पण CT स्कॅन जर तुम्ही केलात, सायनसचा CT स्कॅन केला जातो ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली कुठे हा त्रास सुरू झालेला आहे, किती अडथळा येतोय त्या श्वासाच्या मुवमेंटला हे माहीत करू शकता. आणि मग ड्रॉप्सच्या ऐवजी काही स्प्रे येतात ज्याच्याने ॲलर्जी आटोक्यात आणू शकता आणि हे प्रॉब्लेम कंट्रोलमध्ये आणू शकता. आणि जर एक्स्ट्रीम केसेस असतात जे सायनसचं प्रॉब्लेम असतात ते ऑफकोर्स मेडिकेशन्सच्या शिवाय सर्जरीने देखील कमी करू शकतो. तर मला वाटतं CT स्कॅन सायनस हा तुमचा नेक्स्ट स्टेप असायला हवी आणि मग तो तुम्ही त्या ENTच्या डॉक्टरना जाऊन दाखवायला हवात. नक्कीच. आणखी एक फोन आहे आपल्याला पुण्याहून बाळासाहेब गव्हाणे यांचा. बाळासाहेब जी तुमचा प्रश्न तुम्ही आहे तो थेट डॉक्टर सलील यांना विचारू शकता. हॅलो. हां, बोला. सर, माझा एक मुलगा आहे 12 वर्षाचा. बरोबर. तर ते पण रात्री झोपताना असं कंपल्सरी घोरणं चालू बंद होतं. लहान मुलांमध्येही घोरण्याची तर तुमचा जो मुलगा 12 वर्षाचा आहे त्याला घोरण्याचा त्रास आहे असं मला समजतंय तुम्ही विचारताय. तर चिल्ड्रनमध्ये माउथ ब्रीदिंग किंवा नोज ब्लॉकमुळे माउथ ब्रीदिंग किंवा घोरणं हे 2 कारणांमुळे असतं. एक म्हणजे टॉन्सिल्स जर वाढलेले असतील, जर टॉन्सिल्सच्या ग्लँड्स असतात घशामध्ये त्यांना जर सूज आली असेल तर एक, किंवा ॲडिनॉइड्स हे टॉन्सिलसारखेच काही ग्रंथी असतात, ग्लँड्स असतात ज्या मागच्या साईडला असतात घशाच्या. तर लहान मुलांमध्ये स्पेशली ह्या 2 गोष्टी जर असतील, थोड्याशी सूज जास्त आली असेल तर श्वासोश्वासालाही त्रास होऊ शकतो किंवा घोरण्याचा आवाज खूप जास्त येऊ शकतो. अर्थात हे ENTचे डॉक्टर पुन्हा घसा तपासून किंवा एक्सरे किंवा CT स्कॅन ह्याद्वारे तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतील की तसं काही त्रास होतोय का. आणि जर टॉन्सिल्सची साईज वाढली असेल तर मेडिकेशन्स पुन्हा आहेत, काही गोळ्या आहेत ज्याच्याने सूज कमी होऊ शकते आणि हा त्रास स्वतःहून कमी हळूहळू होऊ शकतो. तर मला वाटतं ही टेस्ट तुम्ही करून त्या डॉक्टरांना दाखवून घ्या पुन्हा. नक्कीच. केवळ मोठ्यांमध्ये नाही पण लहानांमध्येही घोरण्याची समस्या जी आहे ती दिसून येते. मात्र अकोल्याहून आपल्याला एक फोन आलेला आहे अशोक पटवर्धन यांचा. पटवर्धनजी, तुमचा प्रश्न तुम्ही थेट विचारू शकता. हा, नमस्कार डॉक्टर. नमस्कार. हा सर, माझा एक प्रश्न आहे. माझ्या पत्नीचं वय 56 वर्ष आहे. जेव्हा ती पाठीवर अशी सरळ झोपते तर खूप जोरानं घोरते, पण म्हणजे कडेवर झोपली तर म्हणजे घोरत नाही. तर काय कारण असावं? नाही, आता तुम्ही म्हणताय तसं जेव्हा पेशंट पाठीवर झोपतो तेव्हा नॅचरली सगळं प्रेशर फुफ्फुसावर येतं आणि श्वासनलिकेंवर येतं. आणि जर त्यांचं वजन जास्त असेल किंवा गळ्याभोवतीही थोडीशी चरबी जास्त साठली असेल तर जेव्हा तो पेशंट सरळ झोपतो पाठीवर तेव्हा त्याचा दबाव जास्त येतो आणि आवाज घोरण्याचा जास्त येणार. नॅचरली ही व्यक्ती जेव्हा एका कुशीवर झोपेल तेव्हा त्या श्वासाच्या नळीवरचा ते दबाव आहे तो कमी होतो आणि घोरणं कमी होतं. तर जर वजन जास्त असेल तर नक्कीच सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे वजन कमी करणं. थायरॉईड हा एक महत्त्वाचा एंडोक्राईन आजार आहे. म्हणजे थायरॉईडचे लेवल्स असतात आपल्या रक्तामध्ये आणि थायरॉईडची लेवल जर कमी झाली, हायपोथायरॉइडिझम म्हणतो, त्यामध्येही हा आजार दिसून येतो. स्नोरिंग आणि स्पेशली थोडं वजन वाढून हे त्रास येणं, श्वासाच्या नळीवर दबाव येणं. त्यामुळे त्यांचा तुम्ही थायरॉईडचा टेस्ट करून घ्या आणि नॅचरली हे जर असेल की वजन जास्तमुळे त्रास आहे तर वजन कमी करण्याकडे पुढचे पावलं घ्यायला हवीत. नक्कीच. वजन वाढल्यास ही जो आहे तो घोरण्याचा त्रास होऊ शकतो. मात्र आपल्याला कोल्हापूरहून एक फोन आलेला आहे केतन पाटील यांचा. केतनजी, तुमचा प्रश्न विचारू शकता तुम्ही. हॅलो, नमस्कार डॉक्टर. नमस्कार.
माझं वडिलांचं वय आहे 58. हॅलो. हां बोला. हा, आणि ते लेक्चरर आहेत कॉलेजमध्ये. ओके. त्यांचं वजन जास्त आहे. बरं. पण रात्री झोपलेलं असताना जोर जोरात घोरतात ते. बरोबर. आणि घोरताना एकदम त्यांना ठसका वगैरे लागतो, म्हणजे खोकला येतो जोरात. बरोबर बरोबर. पण तो कशामुळे, म्हणजे काय टेस्ट करून घ्यायला पाहिजे? आता हे जे तुम्ही सिम्पटम्स सांगतायत तुमच्या वडिलांबद्दल, हे ॲक्च्युली क्लासिकली स्लीप ॲपनिया सिंड्रोम हाच आहे. म्हणजे त्यांना घोरण्याचा त्रास आहे, त्यांना मध्ये मध्ये झोप नीट नाही लागत किंवा एकदम ठसका लागतो. ह्या सगळ्या सिम्पटम्सवरून, या सगळ्या त्यांच्या पॉईंट्सवरून एक नक्की कळतं आहे की त्यांचा ऑक्सिजन रक्तामधला कमी होतो आहे जेव्हा ते झोपी जातात तेव्हा. आणि ह्यावर तुम्ही वेळेत उपचार करू शकता. त्यासाठी स्लीप स्टडी करणं भाग आहे, ते लगेच करून घ्यायला हवी. आणि ती वेळेत त्याच्यावर उपचार असतात. उपचार 2-3 प्रकारचे असतात, त्याकरता आपण वळतोय थोडं. एक म्हणजे जर वजन जास्त असेल तर पहिली गोष्ट नेहमी असते की वजन कमी करायचं. ते मग तुमच्या डाएटनी असो किंवा एक्सरसाइजनी असो, कोणत्याही रीतीने असो, ही एक पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे की जर त्यांना वजन कमी करण्यासारखं नसेल, काहींना आर्थरायटिसचा त्रास असतो, एक्सरसाइज नाही करू शकत, तर मग बायपॅप नावाचं एक मशीन मिळतं. ते तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्हाला घ्यायला हवं. जे रात्री झोपताना तो रुग्ण चेहऱ्यावर लावतो आणि मशीन सुरू करतो, आणि ज्याच्यानी ऑक्सिजन नीट पूर्णपणे येत राहतो रक्तामध्ये, हवेमधलं ऑक्सिजन, आणि ज्याच्यानी जे पुढे त्रास होऊ शकतात ते पूर्णपणे थांबू शकतात. तर तुमच्या बाबतीत मला एकच सांगायचं आहे, पहिली गोष्ट याकडे दुर्लक्ष करू नका. स्लीप स्टडी त्यांची करून घ्या. ती केल्यानंतर वजन कमी करणं हा पहिला उपाय. आणि दुसरा बायपॅप किंवा सीपॅप, हे टेक्निकल शब्द आहेत, त्यामुळे नॅचरली तुम्हाला तिथे चेस्ट फिजिशियन किंवा फुफ्फुस रोग तज्ज्ञ तुमच्या एरियामध्ये असतील, त्यांना भेटूनच हे पुढचं टेस्ट आणि ट्रीटमेंट करणं जरुरी आहे. नक्कीच ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. मात्र आपल्याला एक पुण्यावरून फोन आहे, प्रकाश तामणकर यांचा. प्रकाशजी, तुमचा प्रश्न तुम्ही थेट डॉक्टर सलील यांना विचारू शकता. हॅलो. हां बोला. प्रकाशजी, तुमच्या टीव्हीचा आवाज कृपया कमी करा आणि तुमचा प्रश्न जो आहे तो तुम्ही विचारू शकता इथे. हॅलो. हां बोला. हा, आमचे वडील जे आहेत त्यांचं 56 वय आहे. बरं. तर त्यांचं नाकातून रक्त येतं. बरं. त्यांच्या नाकातून रक्त येतं आणि झोपही त्यांना रात्री लागली की घोरतात ते. बरं. तर त्याच्यावरती काय उपाय? आता नाकातून रक्त येतं आणि घोरणं, ह्यावरून आपल्याला एक समजते की जो काही सुरुवात होते आजाराची ती नाकामध्येच आहे. मगाशी मी म्हटलं तसं की सेप्टम जे असतं, नाकामधलं जे हाड असतं, त्याला जर सूज आली असेल, तिथे इन्फेक्शन झालं असेल तरीही घोरणं होऊ शकतं आणि इन्फेक्शनमुळे रक्तही येऊ शकतं. हे एक. तसंच टर्बिनेट्स नावाचा एक ॲनॅटॉमिकल भाग असतो नाकामध्ये, जे आपले श्वासोश्वासाची जी प्रोसेस असते तिकडेही सूज येतो, ज्याच्याने सायनसचा त्रास होतो. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की नाकाच्या डॉक्टरांना दाखवायला हवं, जे नोज स्पेशलिस्ट आहेत, आणि ते आतमध्ये सायनोस्कोपी करून किंवा एंडोस्कोपी करून बघू शकतील की रक्त कुठून येतं आहे, आणि नॅचरली ते ट्रीटमेंट झाली की जे घोरण्याचा प्रभाव आहे तो पण कमी होणार. तर ते तुम्ही करून घेणं जरुरी आहे, कारण हे पुढे जाऊन खोकला होणं किंवा दम लागणं ह्याकडे वळण्याचा पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे तुम्ही ते वेळेत करून घ्या. तसंच एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जर त्यांना हाय ब्लड प्रेशर असेल तर हाय ब्लड प्रेशरमध्येही नाकातून रक्त येऊ शकतं, एपिस्टॅक्सिस म्हणतो त्याला. आणि हाय ब्लड प्रेशर ही ॲक्च्युली झोप नीट न झाल्यामुळे आणि घोरण्यामुळे हाय ब्लड प्रेशर असू शकतं. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. तर हे सगळं तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी डिस्कस करा, पण मात्र सायनसचा एक एक्सरे करून तुमच्या त्या ENTच्या डॉक्टरांना दाखवणं जरुरी आहे. नक्कीच एक सामान्य गोष्ट आहे घोरणं, पण याचा केवळ घोरणाऱ्यालाच नाही तर आजूबाजूच्या व्यक्तींनाही त्रास होतो. मात्र आपल्याला एक पुण्यावरून फोन आला आहे, आकाश मराठे यांचा. आकाशजी, तुमचा प्रश्न तुम्ही विचारा. सततच्या घोरण्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो का? नाही, तुमचा प्रश्न काय? सततच्या घोरण्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो का? सततच्या घोरण्याने ब्लड प्रेशर वाढतो का, असं त्यांचं म्हणणं आहे. हो, सततच्या वाढण्याने नक्कीच ब्लड प्रेशरवर परिणाम होतो. आणि घोरणं हा फक्त एक बाहेर आपल्याला एक सिम्पटम दिसून येतो, ऐकून येतो की हा आवाज होतोय, पण ह्या मागे बऱ्याच गोष्टी चेंज होत आहे. हे लक्षात घ्या की घोरण्यामध्ये जेव्हा हा श्वासोश्वासाचा आवाज होतोय तेव्हा रक्तामधला दबाव किंवा ऑक्सिजन हा कमी होतोय, आणि त्या ऑक्सिजन कमी झाल्यामुळे फक्त ब्लड प्रेशर नाही तर आपले जे हृदयाचे ठोके आहेत ते खूप फास्ट होतात, हार्टवर प्रेशर येतं, ब्लड प्रेशर वाढतं, आणि त्यामध्ये मेंदूवरही प्रेशर वाढू शकतं.
तर आपल्याला ब्लड प्रेशरचं एक मेन कारण स्लीप ॲपनिया सिंड्रोम आहे हे आता माहिती झालेलं आहे आणि त्यावर उपचार करणं ही खूप गरजेचं आहे. म्हणून जे कार्डिओलॉजिस्ट आहेत, हार्ट स्पेशलिस्ट आहेत, ते जेव्हा ब्लड प्रेशर आहे तुम्हाला जास्त आणि गोळ्या सुरू करायला हवा हे सगळ्या जेव्हा विचार करतात तेव्हा आता स्लीप स्टडी हा एक महत्त्वाची चाचणीही केली जाते आणि त्यावर उपचार केल्याने ब्लड प्रेशर आटोक्यात येतं. नक्कीच. आणखी एक फोन आलेला आहे आपल्याला बुलढाण्याहून एकनाथ चोपडे यांचा. एकनाथजी, तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. हॅलो. हां बोला. हा सर, माझी 2 वर्षाची मुलगी आहे, तर तिला घोरण्याचा त्रास आहे. रात्री म्हणजे अचानक घोरते ती. बरं. तर त्याच्यावर काय उपाय करू शकतो? नाही, मुळात एक लक्षात ठेवा की घोरणं हा आजार नव्हे. घोरणं हे एक फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे आणि जेव्हा नाकामधले जे स्नायू आहेत त्याला सूज आली आहे किंवा ते नॅरो आहेत तेव्हा जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तो एक आवाज येतो आणि आपल्याला ते ऐकू येतं की हा माणूस घोरतोय किंवा हा मनुष्य घोरतोय. तर नुसतं घोरण्यावर उपचार करायचा असेल तर हा भाग आपल्याला नॅचरली नाकाचे काही एक्सरेज टेस्ट्स करूनच माहीत पडेल की एक्झॅक्टली कुठे श्वासाची नळी दाबली जाते, कुठे त्रास होतोय, तिथे आतमध्ये काय सूज आली आहे का, ब्लॉक आलेला आहे का, आणि मग आपण त्यावर उपचार करू शकू. तर मी मगाशी म्हटलं तसं अजून एक असाच प्रश्न आलेला की तुम्ही त्यांचा एक्सरे करा सायनसचा किंवा CT स्कॅन करा, ज्याच्याने एक्झॅक्टली माहिती होईल की आतमध्ये काही अपाय होतोय का, काही आजार आहे का ज्याच्यामुळे हा त्रास सुरू झालेला आहे. किंवा हे स्वतःहून काही वर्षानंतर, ती आता 2 वर्षाची आहे, तर अजून काही वर्षांनी हा त्रास निघूनही जाईल. असं नाही की आत्ता आहे म्हणजे हा आता पुढे राहणारच आहे. पण हो, जर असं होत असेल की ती मध्येच रात्री झोपेमध्ये उठते आहे किंवा तिला गुदमरल्यासारखं वाटतंय किंवा श्वासोश्वास मध्येच नीट होत नाही आहे, तर मग पुढे थांबण्याची आपल्याला वेळ नाही आहे. मग हे लवकरात लवकर ह्या सगळ्या टेस्ट करणं जरुरी आहे. नक्कीच टेस्ट करणं गरजेचं आहे. मात्र मुंबईहून एक फोन आला आहे आपल्याला ज्योती सराळ यांचा. ज्योतीजी, तुमचा प्रश्न तुम्ही थेट डॉक्टर सलील यांना विचारू शकता. हॅलो, माझी भाची आहे 6 वर्षाची, पण ती रात्रीमध्ये खूप घोरते आणि तिचा हळूहळू आवाज खूप वाढत जातो. बरोबर आहे. तर आणि तिचं म्हणावं असं वजन पण नाही, फार फार तर 15-16 किलो वजन आहे तिचं. हां, तर मग आता ती 6 वर्षाची आहे आणि तिचं वजन थोडं जास्त आहे तुमच्या हिशोबाने आणि तिच्या ज्या वयाप्रमाणे. तर हे सगळे तिचे काही टेस्ट्स मगाशी मी म्हटलं तसं करून घ्या तुम्ही. आणि हे लहान मुलांमध्ये पण ही स्लीप स्टडी केली जाते, कारण ह्याकरता कुठेही शस्त्रक्रिया नाही आहे की कुठे रक्त टेस्ट करणं अशा कुठेही काही नाही आहे. तिला जशी ती रात्री झोपणार तशीच झोपायला देणार आणि घरीच ती टेस्ट होऊ शकते. अर्थात मोठ्या हॉस्पिटल्समध्ये पण होऊ शकते. त्यामध्ये काय केलं जातं की काही वायर्स लावल्या जातात छातीवर आणि चेहऱ्यावर, आणि ज्याच्याने जेव्हा ती घोरते तेव्हा तिच्या रक्तातला ऑक्सिजन स्वतःहूनच मेंटेन केला जातो आणि मोजला जातो. आणि मग आपल्याला कळतं की हा घोरण्याचा पुढे जाऊन तिच्यावर काय परिणाम होऊ शकतो. एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा इथे येतोय की लहान मुलांमध्ये जर हे घोरणं खूप असेल आणि त्यांचा ऑक्सिजन कमी होत असेल तर त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. म्हणजे त्यांची जी ग्रोथ आहे, पुढे जाऊन तिची हाईट वाढणं किंवा तिचं कॉन्सन्ट्रेशन, झोप नीट न झाल्यामुळे त्रास होतात, हे सगळे होणं साहजिक आहे. तेव्हा लहान मुलांमध्ये आपण जास्त सतर्कतेने काळजी घ्यायला पाहिजे आणि टेस्ट करणं जरुरी आहे. नुसतं घोरतोय तर ठीक आहे नंतर बघूया असंही करून चालणार नाही. तर तुम्ही ही स्लीप स्टडी नावाची टेस्ट तुमच्या डॉक्टरांशी डिस्कस करा आणि ते जरूर करून घेतील. नक्कीच. अपुऱ्या झोपेमुळे देखील जो आहे घोरण्याचा त्रास होतो. मात्र सोलापूरहून आपल्याला एक फोन आला आहे दीपाली बारसकर यांचा. दीपालीजी, तुमचा प्रश्न तुम्ही थेट विचारू शकता. हॅलो डॉक्टर. हां, नमस्कार. माझ्या मुलाला त्रास होतो, घोरतो पण आहे ना आणि तोंड उघडं ठेवतो रात्री झोपताना. असं श्वास घेताना त्रास होतो त्याला. बरोबर. आता जेव्हा लहान मुलं रात्री झोपतात आणि तोंडाने श्वास घेत राहतात, ह्याचा अर्थ एकच आहे की नाक त्यांचं ब्लॉक झालेलं आहे. म्हणजे त्याला श्वास घ्यायला नाकाने जमत नाही आहे, पण नॅचरली आपल्याला श्वासोश्वास करणं जरुरी आहे, त्यामुळे तो तोंडाने श्वास घेतोय. तर आपल्याला इथे आपला जो आजाराचं कुठे आहे लोकेशन ते तर माहिती आहे की नाकामध्येच आहे. आणि त्यामध्ये 2-3 गोष्टी असू शकतात. एक म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की ते सायनसचा त्रास असू शकतो किंवा सूज येते. लहान मुलांमध्ये एक गोष्ट आहे की ॲलर्जीचं प्रमाणही जास्त असतं. म्हणजे काही खाण्याचे पदार्थ आहेत, लाईक कोल्ड्रिंक्स आहेत, थंड पेय, शीतपेय आहेत, आईस्क्रीम्स आहेत, चॉकलेट्स आहेत, ह्या गोष्टी खाण्यानेही काहींना ॲलर्जी होते. आणि स्पेशली संध्याकाळी किंवा रात्री हे सगळं पदार्थ खाल्ल्यानंतर जेव्हा ते रात्री झोपतात तेव्हा नोज ब्लॉक होतं, सर्दी होते आणि श्वासोश्वास नीट न घेतल्यामुळे तोंड उघडं ठेवून ते श्वासोश्वास करतात. तर नुसतं स्नोरिंग आहे, घोरणं आहे म्हणजे आपल्याला आहाराकडे पण तेवढंच लक्ष द्यायला पाहिजे.
तर समजा तिथे काही कुत्रा किंवा मांजर पाळीव प्राणी आहेत घरी, त्याची ॲलर्जी असू शकते, ज्याच्यामुळेही त्याला रिकरंटली नोज ब्लॉक, सर्दी, शिंका किंवा ब्लॉक असल्यामुळे तोंडाने श्वासोश्वास घेण्याची गरज लागत असेल, हे करणं जरुरी बघायला पाहिजे. आणि टॉन्सिल्स किंवा ॲडिनॉइड्स लहान मुलांमध्ये हे चेक करायला हवं. टॉन्सिल्स किंवा ॲडिनॉइड्स, टॉन्सिल्स तुम्ही ऐकता बऱ्याच वेळेला की टॉन्सिल्सचं ऑपरेशन झालं आहे किंवा टॉन्सिल्सला सूज आली आहे, पण ॲडिनॉइड्स नावाचं ही एक छोटी ग्रंथी असते, त्याच्यावर पण तेवढंच महत्त्वाचं उपचार किंवा ट्रीटमेंट केले जातात आणि ते टेस्ट करणं तुमचे डॉक्टर करून घेतील जर तुम्ही ह्या गोष्टी त्यांच्याशी बोललात तर. नक्कीच श्वासोच्छवासात काहीसा अडथळा आल्यामुळे लोक घोरतात, मात्र यावर काही उपाय देखील आहेत, ते तुम्ही डॉक्टरांकडून टेस्ट करू शकता. दरम्यान डॉक्टर सलीलजी, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही त्यांच्या प्रश्नांची मनमोकळीपणाने तुम्ही उत्तरं दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. त्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. Thank you.